श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेमध्ये 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे, राजेश मोहोळकर यांची उपस्थिती होती। प्रारंभी पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले। यावेळी गाईड कॅप्टन तृप्ती माणिक शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली गाईड्सनी उत्कृष्ट संचलन करत मान्यवरांना मानवंदना दिली। या प्रसंगी राष्ट्रीय प्रतिज्ञा वाचन उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी केलं। विभावरी रणदिवे यांनी संविधान उद्देशिकेचे तर मिलिंद खोबरे यांनी साक्षरता प्रतिज्ञेचे वाचन केले। गुरुकुल स्वरमंच मधील विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व राष्ट्रकी चेतना का गान वंदे मातरम या गीताचे सादरीकरण केले। त्यांना सहशिक्षक प्रसाद कुलकर्णी, नक्षत्रा लोखंडे, ओजस फटाले, वेदांत कोरे, गौरी वडतिले, वैभवी माणकुसकर व इतर विद्यार्थ्यांनी साथसंगत केली। यावेळी आर्यन काशीद, संस्कार साळुंखे, अलोनी गजधाने, विवान वांढरे, शंखला पात्रे, आविष्कार गायकवाड व वैभवी वांढरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। क्रीडा विभागातर्फे देशभक्तीपर गीताच्या तालावर शारीरिक कवायती सादर केल्या। त्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित, प्रसन्न काटकर व सुभाष उपासे यांनी परिश्रम घेतले। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्याची अभिवृद्धी करत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबन करणं व 100% साक्षरतेसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। वंदे मातरम गीतानं कार्यक्रमाची सांगता झाली। प्रशालेतील सार्थक रोकडे यानं बासरी तर प्रक्षाली सावळे हिने हार्मोनियमवर वंदे मातरम गीताचे सादरीकरण केले। सहशिक्षिका तृप्ती दुर्गे व पूजा काटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांना धन्यवाद दिले।